आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान असा दुधी हलवा करणार आहोत, तोही मावा घालून करणार आहोत। आणि तो मावा सुद्धा आपण बाहेरून न आणता घरीच मोजक्या घरात असलेल्या मोजक्या साहित्यामध्येच आपण करणार आहोत। तो कसा, तर चला पाहूया। आज ना आपण करणार आहोत दुधी हलवा। तर दुधी हलव्यामध्ये बरेच लोक दुधामध्ये करतात किंवा काही लोक कंडेन्स्ड मिल्क वापरतात, तर काही लोक मावा वापरतात। तर आपण ना आज मावा वापरून करणार आहोत। तो मावा पण आपण बाहेरून आणायचा नाही आहे, आपण घरीच करायचा आहे। तो कसा, तो तुम्हाला कृतीतून दाखवेनच। त्यासाठी ना आपण घेतलेली आहे 1 वाटी ही नेस्लेची दूध पावडर आहे। ही बाहेर तुम्हाला सहज सापडेल। त्यानंतर आपण तूप घेतलेलं आहे, चारोळी घेतलेली आहे। 1 वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे, कारण मावा घालणार आहोत आणि दूध पावडर आपली गोड असते। त्यानंतर आपण दूध घेतलेलं आहे, काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत, वेलची जायफळ पावडर घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत 2 दुध्या, चांगल्या स्वच्छ धुवायच्या, वरचं कवर काढायचं, त्या कट करून ज्या मधल्या बिया असतात ना त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि छान असं खिसणीने खिसून घ्यायचा बारीक असा। आणि आता हा दुधी आपण घेतलेला आहे। चला मग आता आपण करायला घेऊया। सगळ्यात आधी तर आपल्याला तयार करायचा आहे मावा। तर माव्यासाठी हा होममेड मावा आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेर पण मिळतो, बाहेरून सुद्धा घेऊ शकता। ह्याच्यामध्ये ना मी 2.5 चमचे, कारण माझा चमचा लहान आहे त्यामुळे 2.5 चमचे मी तूप घेते। आता यामध्ये मी घालते मिल्क पावडर। मी 1 वाटी भरून घेतलेली आहे। हे मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता मी थोडं थोडं करून 1 अर्धी वाटी दूध घालणार आहे। थोडं थोडं घालून मिक्स करा आणि अंदाज घ्या। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये ना जराही गाठी राहायला नको, ह्याची दक्षता घ्यायची फक्त। हे ना मी अजून गॅसवर ठेवलेलं नाही आहे, हे आधी मी पहिला मिक्स करून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते। छान असं क्रीमी झालं पाहिजे ते। तुम्ही पाहू शकता अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहे आणि आपल्याला इतकंच थिक हवं आहे, हां इतपत आपल्याला घट्ट हवं आहे आणि अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहे। व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी काय करते, गॅस चालू करते आणि गॅसवर ठेवून देते। आता मी काय करते, गॅस चालू करते आणि ना मीडियम आच ठेवते आणि आपण हा पॅन ठेवून देऊया। आणि आपल्याला फक्त हे असं मिक्स करत राहायचं आहे, बाकी काही नाही आहे। जसं बुर्जी करताना कसं लागू नये म्हणून आपण सतत एकसारखं मिक्स करत राहतो, तसंच आपल्या हे लागू नये ना म्हणून मिक्स करत राहायचं। ह्याचा छान असा एक लदगा तयार होईल। गॅस फास्ट ठेवू नका, नाही तर ते ना साईडने असं करपून जातं। त्यामुळे मीडियम किंवा स्लो आचेवरच हे करून घ्या आणि खूप छान मावा होतो। म्हणजे तुम्हाला बाहेरून आणण्याची सुद्धा गरज नाही, इतका सुंदर होतो। तो तुम्ही गुलाबजामसाठी कोणत्याही स्वीटसाठी वापरू शकता। हे सतत आपल्याला असं 5 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान ना असा घट्टपणा येत चाललेला आहे, बघा हे बघा। हे असं सतत असं होतं ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की सतत मिक्स करत राहावा। आणि ह्याला बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी असा घट्टपणा आलेला आहे। आपल्याला ना आणखी घट्टपणा हवा आहे म्हणून सतत फिरवतच राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार होत चाललेला आहे, घट्टपणा आलेला आहे
त्याला छान असा म्हणजे आपला मावा रेडी होत चाललेला आहे। आणखीन एखाद मिनिट आपल्याला हे करायचं आहे म्हणजे आपला मावा तयार होईल। तुम्ही पाहू शकता आपला मावा तयार झालेला आहे। आता आपण काय करूया, गॅस बंद करून टाकूया आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्या। चला आता ना आपण कढई ठेवलेली आहे, आता त्यामध्ये आपण घालूया तूप। दोन छोटे चमचे भरून आपण तूप घेतलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, आपल्याला ना सगळ्यात आधी दुधी ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे। आता आपण ना यात घालूया किसलेली दुधी। तुपात छान परतवायची, गॅस मंद ठेवायची आणि छान वर खाली परतवून घ्या। बघा ही ना आपण आता छान परतवलेली आहे। आता काय करायचे, आपल्याला ना मंद आच करायची आहे एकदम आणि यावर द्यायचं आहे झाकण। आता 10 मिनिटं आपण ही छान शिजवून घेऊया। अजिबात ह्याच्यामध्ये दूध वगैरे घातलेलं नाहीये, कारण दुधीचा जो पाणी निघेल ना तो आधी आपल्याला आटवून घ्यायचा आहे। तर दुधीच्या पाण्यामध्येच ही दुधी शिजेल वाफेवर। आता ना आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता छान असा वाफेवर शिजलेला आहे। आता त्यात ना आपण अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त दूध घेतलेलं आहे भरून, हे दूध आपण घातलेलं आहे। हे मिक्स करूया। त्याचसोबत आता आपण त्यात घालूया ड्रायफ्रुट्स। आपण दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही वाढवू सुद्धा शकता। आता आपण घालूया साखर। आपण ना यामध्ये अर्धी वाटी भरून साखर घातलेली आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। आपण ना यामध्ये जो मावा घालणार आहोत ना तो 1 वाटीचा मावा घेतलेला आहे, त्यामुळे दुधाचं प्रमाण कमी केलेलं आहे। जर मावा कमी असेल तर दुधाचं प्रमाण वाढवा। आता तुम्ही पाहू शकता जो साइडने ना जी बुडबुडे येत आहेत ना ते ना आपण जी साखर घातली ना त्याचा पाणी सुटलेला आहे। आता आपल्याला ना हा साखरेचा पाणी चांगला ह्याच्यामध्ये मुरला पाहिजे, चांगला शिजवून घ्यायचा आहे। हा पाणी ना व्यवस्थित आटला पाहिजे। जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। पुन्हा झाकण देऊया आणि 5 मिनिटं पुन्हा वाफेवर शिजवून घेऊया। आपण ना आता झाकण काढून बघूया। तुम्ही पाहू शकता जो साखरेचा पाणी निघालेला होता ना तो चांगला सोक झालेला आहे, चांगलाच मुरलेला आहे। यामध्ये जोपर्यंत तो पाणी मुरत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता काय करूया, आपण त्यामध्ये घालूया मावा। आपण ना 1 वाटी भरून मावा घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही दुधामध्ये केलं तरी सुंदर होते। आता त्यामध्ये घालूया वेलची जायफळ पावडर, 1 छोटा चमचा भरून वेलची जायफळ पावडर। आता हे छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि फार सुंदर होतं। अशा प्रकारे नक्की ट्राय करा घरी। तुम्ही पाहू शकता छान असा मिक्स झालेला आहे मावा आपला आणि आता आपला दुधी हलवा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया।